नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विशाल तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. भारताचे संविधान या विषयावर आपण लेक्चर सिरीज करतो आहोत. त्यातीलच चौथा टॉपिक आज आपण डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे संविधानाची प्रस्तावना, द प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. याआधी आपण 3 चॅप्टर पाहिले. पहिल्या याच्यामध्ये आपण संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण संविधान सभेविषयीची माहिती पाहिली. आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण संविधानाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली. तर आज आपण चौथ्या टॉपिकमध्ये संविधानाची प्रस्तावना याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रस्तावना म्हणजेच प्रिॲम्बल हा शब्द लॅटिन भाषेतील प्रिॲम्बलस या शब्दापासून आलेला आहे. म्हणजेच टू गो बिफोर ऑर अ इंट्रोडक्शन असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. प्रस्तावनेमध्ये जनरली इंट्रोडक्टरी स्टेटमेंट, प्रस्तावना म्हणजे जनरली इंट्रोडक्टरी स्टेटमेंट असतं. याच्यामध्ये जसं की आपण जाणतो की कोणताही ॲक्ट्स असेल, इनॅक्टमेंट असतील, कायदा असेल, त्याला एक प्रस्तावना प्रिॲम्बल असतं सुरुवातीलाच, जे त्याच्याबद्दल एक विशेष माहिती सांगण्याचं काम प्रस्तावना करते. भारतीय संविधानाची सुद्धा प्रस्तावना आहे. प्रस्तावना ही कन्सेप्ट आपण अमेरिकेच्या संविधानातून आपण घेतलेली आहे. म्हणजे तो जो शब्द आहे प्रस्तावना, प्रिॲम्बल, हा आपण अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेला आहे. प्रस्तावनेमध्ये पर्पजबद्दल सांगितलेलं असतं, त्या ॲक्टची फिलॉसॉफी, त्या ॲक्टमध्ये असलेले उद्देश, ऑब्जेक्टिव्स ज्याला आपण म्हणतो, काही आयडियाज असतील किंवा प्रिन्सिपल असतील महत्त्वाचे, त्याबद्दलसुद्धा प्रस्तावनेमध्ये चर्चा केलेली असते. तर आधी आपण प्रस्तावनेचं एकदा वाचन करूया आणि आपण पाहूया की नेमकं प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे, कोणते महत्त्वाचे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत, कोणते महत्त्वाचे प्रिन्सिपल्स, कोणते आयडिया किंवा प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत, हे आपण एकदा पाहू आणि नंतर त्यांच्या संबंधीची विस्तृत चर्चा आपण पुढे करणार आहोत. तर सुरुवातीला आपण एकदा प्रस्तावनेचं वाचन करूया. प्रस्तावनेचं संपूर्ण वाचन केल्यानंतर असं आपल्याला लक्षात येतं की प्रस्तावनेची जी पहिलीच लाईन आहे, पहिलंच जे वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, या वाक्यातून आपल्याला असं लक्षात येतं, संविधानाला जी शक्ती, जी पॉवर, फोर्स जो प्राप्त झालेला आहे तो भारतीय लोकांकडून प्राप्त झालेला आहे. म्हणजे वी द पीपल हे सेंटेन्स आपल्याला सोर्स दर्शवण्याचं काम करतं. संविधानाला जी शक्ती प्राप्त झालेली आहे ती भारताच्या लोकांकडून त्याला प्राप्त झालेली आहे. आपण असं जाणतो की भारताचं जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन, ही आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेमार्फत ते बनवल्या गेलेलं आहे. परंतु संविधान सभेमध्ये जे सर्व मेंबर होते ते इनडायरेक्टली जनतेमधूनच ते निवडून आले होते. डायरेक्ट मतदानाच्या मार्फत जरी त्यांची निवडणूक झाली नाही तरी अप्रत्यक्षरित्या संविधान सभेचे मेंबर तिथं निवडून गेले होते. आणि याचाच असा अर्थ आहे की बिहाफ ऑफ द पीपल, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इज मेड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि त्यालाच आपण आणखी जर सिम्प्लिफाय केलं तर आपण असं म्हणू शकतो की भारताचं जे संविधान आहे ते भारतीय लोकांनीच बनवलेलं आहे. आणि म्हणूनच संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला क्लिअरली असं दिसून येतं की भारताच्या लोकांनीच ते संविधान बनवलं आणि स्वतःप्रती ते आत्मार्पित केलं, अधिनियमित केलं आणि अंगीकृत केलं. पुढे आपल्याला असं याच्यामध्ये लक्षात येईल की प्रस्तावनेमध्ये संविधानाचं जे नेचर आहे त्या नेचरच्या बाबतीतसुद्धा स्पष्टता दिलेली आहे की भारत हा देश कसा असेल, तेथील शासन व्यवस्था कशी असेल. कारण प्रस्तावनेमध्ये जे अतिशय महत्त्वाचे जे 5 शब्द प्रस्तावनेमध्ये जे आलेले आहेत ते म्हणजे
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य. म्हणजे हे जे शब्द आहेत हे संविधानाचं नेचर दाखवण्याचं काम करतात. देशाचं जे नेचर असेल, देशाची राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था कशी असायला पाहिजे यातून आपल्याला दिसून येतं. प्रस्तावनेमध्येच आपल्याला संविधानाचे ऑब्जेक्टिव्स किंवा उद्देशसुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे उद्देश आपल्याला प्रस्तावनेत दिसून येतात. म्हणजे देशातील सर्व नागरिकांना न्याय असेल, देशात समता आणि समानतेचं वातावरण असेल आणि देशाची किंवा देशाला एकात्म आणि अखंड ठेवण्यासाठी जी बंधुता गरजेची आहे तीसुद्धा आपल्या देशामध्ये असली पाहिजे, हे उद्देश आपल्याला प्रस्तावनेमधून दिसून येतात. या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की प्रस्तावना किंवा प्रस्तावनेचा ड्राफ्ट कोणी बनवला. तर आपल्याला असं लक्षात येईल की 13 डिसेंबर 1946 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये एक उद्देश प्रस्ताव, त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन म्हणतो, तो उद्देश प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. आणि 22 जानेवारी 1947 या दिवशी तो प्रस्ताव पास करण्यात आला. आणि नेहरूंनी मांडलेल्या या उद्देश प्रस्तावावरूनच आपण ही प्रस्तावना बनवलेली आहे. भारताचं संविधान कसं असायला पाहिजे, कसं असेल, या संबंधीचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते या प्रस्तावामध्ये आपल्याला दिसून येतात. प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच जे 5 अतिशय महत्त्वाचे आणि किमती शब्द जे वापरलेले आहेत त्याबद्दल आपण थोडं विस्ताराने पाहूया. त्यामध्ये पहिला शब्द आहे सॉवरेन, म्हणजेच सार्वभौम. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि भारत हा एक सार्वभौम राष्ट्र म्हणून त्या दिवसापासून त्याला ओळख प्राप्त झाली. आणि आपण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये हे नमूद केलेलं आहे की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असेल, म्हणजेच त्याला देशांतर्गत आणि देशाबाहेरील ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण त्याला स्वातंत्र्य असेल. म्हणजेच भारताला देशांतर्गत आणि तसेच देशाच्या बाहेरील कोणत्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. म्हणजेच इंडिया नायदर डिपेंडंट नॉर डॉमिनंट बाय द अदर कंट्रीज बट इट इज अ इंडिपेंडेंट. म्हणजे देशांतर्गत बाबीमध्ये सुद्धा कोणी परकीय देश त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि दुसरा कोणता देश आपल्या देशावर डॉमिनन्ससुद्धा त्याचं असणार नाही. हे आपल्याला सार्वभौम या संज्ञेमधून आपल्याला लक्षात येईल. त्यासोबत आपण जाणतो की भारत हा कॉमनवेल्थ असेल किंवा युनो यासारख्या ज्या जागतिक संघटनात त्याचा सदस्य आहे, परंतु या सदस्यत्वाचं भारताच्या सार्वभौमत्वावर कुठलाही परिणाम त्याचा होत नाही, हेही आपल्याला लक्षात येईल. आणि भारत सॉवरेन किंवा सार्वभौम म्हणून एखादी टेरिटरी ॲक्वायर करू शकतो, आपला एखादा भाग आपण सीड करू शकतो, सिसीड करू शकतो, म्हणजेच आपण त्याला सोडून देऊ शकतो, कोणाच्या स्वाधीनही करू शकतो. आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून हा पूर्ण अधिकार आपल्या देशाला आहे. बेरुबरी केसमध्ये आपल्याला हे लक्षातच येतं. ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची केस आहे. पुढे येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण महत्त्वाच्या केसेस किंवा केस लॉज ज्याला आपण म्हणतो त्याच्याविषयी आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. बेरुबरी केसची सुद्धा आपण तिथे विस्ताराने चर्चा करूया. त्यानंतर एक महत्त्वाचा शब्द आहे किंवा कन्सेप्ट, ती आहे सोशलिस्ट. म्हणजे भारत हा समाजवादी देश असेल. समाजवादी या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर भारतामध्ये पॉझिटिव्ह सोशलिझम या अर्थाने तो वापरलेला आहे, सकारात्मक समाजवाद. आपण कम्युनिस्टिक सोशलिझम म्हणजे साम्यवादी जी समाजवादाची जी धारणा आहे ती विचारधारा आपला देश अनुसरण करत नाही.
सकारात्मक समाजवाद या कन्सेप्टवर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारधारेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. सोशलिस्ट हा शब्द प्रस्तावनेमध्ये आधी नव्हता. 42वी घटनादुरुस्ती जी 1976 साली झाली, 42nd अमेंडमेंट ऑफ 1976, याद्वारे हा शब्द आपण प्रस्तावनेमध्ये जोडला. समाजवाद ही जी कन्सेप्ट आहे, भारताच्या संविधानात जो भाग 4 आहे, म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आर्टिकल 36 ते 51 मध्ये जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये समाजवादी विचारधारा आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. परंतु समाजवाद हा शब्द तिथे कुठेच त्याचं प्रयोजन केलेलं आपल्याला आढळत नाही. आणि म्हणूनच 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाजवाद हा शब्दसुद्धा जोडण्यात आला. आणि त्यानंतर एक प्रश्न उपस्थित झाला की प्रस्तावना यामध्ये आपण अमेंडमेंट करू शकतो का, असा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि यासोबत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की प्रस्तावना हा मुळात घटनेचा भाग आहे की नाही. इज इट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. तर जी आपण बेरुबरीची जी केस पाहिली, 1960ची जी केस आहे, रे बेरुबरी युनियन केस, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट प्रिॲम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सम असिस्टन्स इन इंटरप्रिटेशन मे बी टेकन फ्रॉम इट. म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की प्रिॲम्बल हा घटनेचा भाग नाही आहे, परंतु काही ठिकाणी आपण इंटरप्रिटेशन करत असताना त्याची आपण मदत घेऊ शकतो. परंतु त्याच्यानंतर 1973 मध्ये केशवानंद भारती केस ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची केस आहे असं आपल्याला निदर्शनास येईल. आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जो आधीचा जो निर्णय दिला होता त्याला बदलवून या केसमध्ये त्यांनी मान्य केलं की प्रिॲम्बल भारतीय संविधानाचाच भाग आहे. प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि ज्यावेळी बेरुबरी केसचं जे डिसिजन आलं त्यामध्ये जे काही एरर्स राहिले होते ते एरर इथे रिमूव्ह करण्यात आले. यावेळी असं सांगण्यात आलं की ज्या प्रोसिजरने आपण संपूर्ण संविधान आपण बनवलं, ड्राफ्ट केलं आणि स्वीकृत केलं, त्याच प्रोसिजरने आपण भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे तीसुद्धा बनवली, तीसुद्धा आपण ॲडॉप्ट केली, तीसुद्धा आपण स्वीकृत केली. आणि त्याच्याचमुळे संविधानाची प्रस्तावना हा संविधानाचा भाग असल्याचं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. पुढे 1995 मध्ये एक आणखी LIC ऑफ इंडिया या नावाने एक केस आपल्याला दिसून येते. यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द प्रिॲम्बल इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रिॲम्बल हा संविधानाचा अखंड असा भाग आहे. हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने LIC ऑफ इंडिया 1995 या केसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंटसुद्धा शक्य आहे. तर आपल्याला असं माहिती आहे की प्रस्तावनेमध्ये फक्त एकदाच अमेंडमेंट झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976. आणि त्या घटनादुरुस्तीने तीन शब्दांची भर आपल्या प्रस्तावनेमध्ये टाकलेली आहे. ती म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटेग्रिटी. हे ते 3 शब्द आहेत. त्यानंतर आपण पुढचं जे महत्त्वाचा शब्द किंवा जी कन्सेप्ट आहे ती आपण पाहूया. ती म्हणजे सेक्युलर, म्हणजे धर्मनिरपेक्ष किंवा पंथनिरपेक्ष असे आपण त्याला म्हणतो. हा शब्दसुद्धा आपण आधीच पाहिलं की 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या प्रस्तावनेमध्ये ॲड करण्यात आला. भारताच्या संविधानात पार्ट 3 मध्ये मूलभूत अधिकार हा जो भाग आहे याच्यामध्ये आर्टिकल 25 ते 28 याच्यामध्ये राईट टू रिलिजन दिलेला आहे. म्हणजे सर्वांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि यातूनच आपल्याला सेक्युलरिझम किंवा
धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आपल्याला दिसून येते. आपल्या देशामध्ये 80% जास्त लोक हे हिंदू धर्माचे आहेत. तरीही आपला देश हा हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जात नाही. आपल्या देशामध्ये सर्व रिलिजन्सचा आपण, सर्व धर्मांचा आपण समान त्याचा सन्मान करतो. ऑल रिलिजन्स आर इक्वल इन आवर नेशन. आणि यातूनच आपली सेक्युलरिझमची जी कन्सेप्ट आहे ती आणखी मजबूत होते, आणखी दृढ होते. त्यासोबत आणखी याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सेक्युलरिझम किंवा सेक्युलर याच्यावरूनच आपल्याला आपल्या देशाचं नेचरसुद्धा लक्षात येतं, चरित्र लक्षात येतं. म्हणजेच भारत देश हा धर्मनिरपेक्ष असेल म्हणजे देशाला कोणताही अधिकृत असा धर्म नसणार. देशामधील नागरिक मात्र सर्व धर्म पाळण्यासाठी किंवा सर्व धर्म मानण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. आणि भारताची जी संस्कृती आहे, ज्या काही परंपरा आहेत भारताच्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व धर्म समभाव ही संकल्पना आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. आणि यातूनच भारताची सर्व धर्म समभाव मानण्याची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, तीच आपण जोपासण्याचं काम केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा शब्द प्रस्तावनेमध्ये आलेला आहे तो म्हणजे डेमोक्रॅटिक, म्हणजेच लोकतंत्रात्मक अशी व्यवस्था. भारतामध्ये लोकशाही ही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. लोकशाहीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी, आणि अप्रत्यक्ष लोकशाही, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. तर भारतामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपण इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने आपला राज्यकारभार आपण चालवतो. भारताचे लोक आपले प्रतिनिधी संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये निवडून देतात आणि त्यांच्यामार्फत केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा कारभार चालतो, हे आपण जाणतोच. भारतात दर 5 वर्षानंतर इलेक्शन्स होतात आणि नवीन सरकार त्या इलेक्शनद्वारे सत्ता स्थापन करते. यातून आपल्याला एक महत्त्वाचा जी गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे शासन बनवण्याची जी अल्टिमेट पॉवर आहे, जी सर्वोच्च शक्ती आहे, ती सुद्धा भारतीय नागरिकांच्या हातामध्ये आहे. त्यालाच आपण राईट टू वोट म्हणतो किंवा मतदानाचा अधिकार किंवा मतदानाची शक्तीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि या शक्तीच्या जोरावर आपण सरकार बनवतो, सरकार बदलवतो. आणि म्हणूनच भारतामध्ये जे अल्टिमेट पॉवर आहे, जे आपण प्रस्तावनेच्या पहिल्याच ओळीमध्ये आपण पाहिलं, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे जी सर्व शक्ती आहे ती भारतीय लोकांमध्ये आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि शेवटचा जो शब्द आहे किंवा शेवटची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे रिपब्लिक, म्हणजेच गणराज्य. भारत हा एक रिपब्लिक स्टेट आहे. म्हणजे याच्यामध्ये जे सर्व संवैधानिक प्रमुख पदं आहेत, मग राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, ते आपण घराणेशाहीमार्फत किंवा त्यालाच आपण असं म्हणू की पितृसत्ताक पद्धती, या पद्धतीतून ते निवडून येत नाहीत. ते लोक त्यांना निवडून देतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या मार्फत. गणराज्याचं जे आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जो राष्ट्रप्रमुख आहे तो पितृसत्ताक या पद्धतीनं त्याची नेमणूक होत नाही, तर तो इलेक्शन डायरेक्ट और इनडायरेक्ट अशा निवडणुकीच्या मार्फत तो पदावर येतो. आणि एका लिमिटेड टाईम पिरियडपर्यंत तो व्यक्ती त्या पदावर असतो. जसं आपण जाणतो की भारताचे जे संविधानिक प्रमुख आहेत, जे राष्ट्रपती, हे सुद्धा 5 वर्षासाठी त्या पदावर असतात. त्यांना परत निवडून येण्याचा सुद्धा किंवा परत निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे, तर त्यामार्फत ते परत येऊ शकतात. रिपब्लिक ही कन्सेप्ट मोनार्क किंवा मोनार्की या कन्सेप्टच्या अगदी विरोधी आहे. मोनार्कीमध्ये म्हणजेच त्याला आपण राजेशाहीसुद्धा म्हणू शकतो. मोनार्क, तिथे एक राजा असतो आणि राजेशाहीमध्ये जो पुढचा जो राजा आहे किंवा पुढचा जो होणारा राजा आहे तो त्या घरातीलच सदस्य असला पाहिजे किंवा त्या घरातीलच तो सदस्य असतो.
राजघराण्याचा तो सदस्य असतो. तर गणराज्य या कन्सेप्टमध्ये मात्र अगदी याच्या विरुद्ध, म्हणजे कोणी देशातील कोणताही नागरिक त्या पदावर जाण्यासाठी पात्र आहे. त्याच्यामध्ये काही पात्रता दिलेल्या आहेत. त्या पात्रतेची जर त्यांनी पूर्तता केली तर देशातील कोणताही नागरिक सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसतं. त्याच्यानंतर जे आपण प्रस्तावनेमध्ये काही ऑब्जेक्टिव्स पाहिले, त्याच्यामध्ये जे काही उद्देश पाहिले, त्यात आपल्याला दिसून येईल जस्टिस हा एक महत्त्वाचा उद्देश त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. सोशियल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस आपल्या देशामध्ये आपण सर्व नागरिकांना देण्यास बांधील आहोत, असं आपल्याला संविधान सांगतं. इक्वल ट्रीटमेंट टू ऑल, सर्वांना समान वागणूक देण्याची हमी आपल्याला राज्यघटना देते. तसंच आपल्याला लक्षात येईल की SC, ST, OBC, महिला वर्ग असेल, म्हणजे हा जो निम्न वर्ग आहे किंवा हा जो मागास वर्ग आहे, अल्पसंख्याक असतील, यांचा दर्जा सुधारण्याचं कामसुद्धा आपल्याला घटनेतून होताना, राज्यघटनेतून होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा उद्देश हा प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे लिबर्टी, म्हणजेच स्वातंत्र्य. लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, म्हणजेच विचार स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, श्रद्धा, फेथ, म्हणजे कोणत्याही धर्म मानण्याचं, कोणत्याही धर्माला मानण्याचं जे स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण राईट टू रिलिजन असं म्हणतो. तसंच वर्शिप म्हणजे पूजा अर्चना करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आपल्या राज्यघटनेने सर्व नागरिकांना दिलेलं आहे. आणि यासोबतच इक्वॅलिटी, म्हणजेच ॲब्सन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस टू एनी सेक्शन, म्हणजे कोणत्या एका वर्गाला एक विशिष्ट वागणूक न देता सर्वांना समान वागणूक देण्याचं काम राज्यघटनेतून देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येईल. तसंच इक्वॅलिटीमध्ये आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे की ॲडिक्वेट अपॉर्च्युनिटीज विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन टू ऑल, म्हणजे सर्वांनाच जे आहे एक समानतेची वागणूक, समान संधी, कोणताही भेदभाव न ठेवता, ही सुद्धा हमी आपल्या राज्यघटनेने नागरिकांना दिलेली आहे. पुढे आपण असंही म्हणू शकतो इक्वॅलिटी या कन्सेप्टमध्ये, इक्वॅलिटी ऑफ सिव्हिल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक, म्हणजेच राजकीय, आर्थिक असेल किंवा नागरी समानता, हे आपल्या संविधानामधून सर्व नागरिकांना दिलेली आहे. त्यामध्ये मग आर्टिकल 14, 15, 16, 17, 18 असेल, आणि त्यासोबत आर्टिकल 325, 326 जी निवडणूक किंवा इलेक्शन्सशी संबंधित आहे, आर्टिकल 325, 326, यामध्ये सुद्धा आपल्याला समानतेचं लक्षण आपल्याला आढळून येतं. त्यासोबत आर्टिकल 39 जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा, म्हणजेच राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये जो दिलेला आहे राज्याची नीती निर्देशक तत्वे, त्यामध्ये आर्टिकल 39 मध्ये आपल्याला असं दिसून येतं, मेन अँड वुमन हॅव अ इक्वल राईट्स, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, म्हणजे त्यांना कामाचा समान मोबदलासुद्धा त्यांना मिळेल. आणि या अशा आणि इतरही अनुच्छेदामधून, आर्टिकल्समधून आपल्याला असं लक्षात येईल की राज्यघटना सर्व नागरिकांना समानता देण्याचं काम करते. आणि एक शेवटचा आणि महत्त्वाचा जो उद्देश आहे, फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता, याबद्दल जर सांगायचं झालं तर फ्रॅटर्निटी इज अ सेन्स ऑफ ब्रदरहूड, ज्याला आपण भाईचारा म्हणतो, बंधुभाव म्हणतो, हा सुद्धा उद्देश आपल्याला आपल्या प्रस्तावनेमधून दिसून येतो. घटनेच्या भाग 4A आर्टिकल 51A, ज्यामध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज काही पाहिल्या, त्यामधून सुद्धा आपल्याला फ्रॅटर्निटीची जी भावना आहे, बंधुभावाची जी भावना आहे, ती आपल्याला दिसून येईल. आणि या बंधुत्वामधूनच डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्यक्तीची गरिमा, व्यक्तीचा सन्मान, आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन, म्हणजे देशाची एकता आणि अखंडता, हे सुद्धा जपण्याचं काम आपण या बंधुतेमधूनच करणार आहोत, हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात येईल.
आणि प्रस्तावनेचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये शेवटच्या लाईनमध्ये जे दिलेलं आहे किंवा शेवटच्या ओळींमध्ये जे दिलेलं आहे की 26 नोव्हेंबर 1949 ही जी तारीख आहे, या तारखेला आपण आपलं संविधान लिहून पूर्ण केलं आणि ते आपण स्वतःप्रत ते अर्पण केलं. म्हणजे संविधानाची जी लागू होण्याची तारीख तिथून आपल्याला दिसून येईल. त्या दिवशी 16 आर्टिकल आपण लागू केले, हे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलंच होतं. आणि जे रेस्ट ऑफ द आर्टिकल्स आहेत हे आपण 26 जानेवारी 1950 पासून ते लागू केले, हे सुद्धा आपल्याला याचीसुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर यामध्ये महत्त्वाचे ते तारीखसुद्धा महत्त्वाची आहे, कारण त्या तारखेपासूनच आपण आपलं संविधान हे आपण आत्मार्पित केलं, अंगीकृत केलं. वी अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्स टू अवर सेल्फ, हे सुद्धा आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसून येतं. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये इथेच थांबूया आणि भेटू पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.